नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की सावलीने कशा पद्धतीने सारंगला जे आहे ते तिलोत्तमाच्या तावडीतून वाचवलेलं असतं. मित्रांनो, सावली सारंगसाठी तिलोत्तमाशी म्हणजेच इकडे आपल्या बाबांशी खोटं बोललेली असते. मित्रांनो झालं असं आहे की इकडे राजकुमार जो आहे तो आपल्या मुलीशी म्हणजे शुभ्राशी बोलत बसलेला असतो. शुभ्रा आता राजकुमारला म्हणत असते, पप्पा पण इकडे मी ना तुमच्याशी बोलत नाही आहे, म्हणजे तुम्ही मला शाळेत सोडण्यासाठी आला नाही. तिकडे ओवी बघा, तिचे बाबा तिला कसे शाळेत सोडण्यासाठी आले होते आणि तिला घ्यायला पण आले होते. पण राजकुमार म्हणत असतो, अरे बाळा मला काम होतं, पण तुझी मम्मा तर आली होती ना, मग काय झालं आता. त्यावरती शुभ्रा म्हणते, नाही ती सुद्धा आली नव्हती, मला ना घ्यायला आली ना सोडायला आली. हे ऐकून राजकुमारला मोठा धक्का बसतो. तो विचारतो, काय काय बोलली शुभ्रा बाळा, तुझी आई तुला घ्यायला सोडायला आली नव्हती. त्यावरती शुभ्रा म्हणते, नाही. आता इकडे राजकुमार काळजीत पडतो की हे असं मोनिकाने का केलं. घरात तर सांगून गेली होती शुभ्राला स्कूलमध्ये सोडायचं आहे, आणि हे हिने असं का केलं असेल बरं, असा राजकुमारच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो. तितक्यात काय मोनिका त्या ठिकाणी आलेली असते. आता मोनिका शुभ्राला जवळ घेते, तिची पिपी घेते आणि विचारत असते की बाळा आजचा दिवस कसा गेला. छान गेला ना, सॉरी मम्माला यायला नाही जमलं म्हणून. मग आता शुभ्राला ती बोलून इकडे शुभ्राला ती खेळण्यासाठी बाहेर पाठवते. राजकुमार आता हाताची घडी घालतो आणि उभं राहून आता इकडे मोनिकाला विचारतो, मोनिका तू तर म्हणाली होतीस की शुभ्राला शाळेत सोडायचं आहे म्हणून, मग आता इकडे तू मीटिंगला सुद्धा गेली नाहीस, माझं नाव पुढे केलंस, मग तू नेमकं गेली कुठे होतीस म्हणून. त्यावरती मोनिका आता सांगत असते की त्याचं काय ना, म्हणजे माझी एक मावशी आहे, ती खूप आजारी होती आणि तिला ॲडमिट करायचं होतं, त्यामुळे मी दिवसभर तिच्याकडेच होते. तर इकडे म्हणजे मला ना कोणाला फोन देखील करता आला नाही, कारण माझा फोनसुद्धा लागत नव्हता. आता हे ऐकून राजकुमार तिच्याकडे संशयाने पाहत होता, कारण की अशी कोणती मावशी आहे, या मावशीबद्दल पहिलं कधीच मी ऐकलं नाही. तर इकडे आता काय रे राजकुमार, म्हणजे तू ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं की नाही, तो इकडे बंड्या तुला भेटला की नाही. त्यावरती राजकुमार म्हणतो, नाही ना, थोडक्यासाठी माझ्या हातातून तो चुकला. आता इकडे मोनिका म्हणते, काय बोलतोयस राजकुमार, मला काय वेडी समजलंस का. तू तर म्हटला की तो खूप सिरियस आहे म्हणून, मग तो कसा बरं सुटू शकतो हातातून. राजकुमार म्हणतो, मी तिकडे गेलो होतो, पण मी जायच्या 1-10 मिनटं आधी त्याला त्याच्या नातेवाईकांनी कोणीतरीच डिस्चार्ज करून घेऊन गेलं. आता हे ऐकून इकडे मोनिका मनातल्या मनात हसत असते, कारण की मोनिकानेच तिथून त्याला गायब केलेलं असतं. तर आता इकडे राजकुमार, अरे सोड रे त्याचा विषय, म्हणजे बंड्या वाचून काय अडतंय आपलं, तुझ्याकडे काय दुसरी माणसं नाहीत का. त्यावरती बंड्या म्हणतो, नाही, तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याला माहिती आहे की इकडे सावलीचं सत्य हे नेमकं काय आहे ते. सावली मेली आहे का जिवंत आहे हे फक्त बंड्यालाच माहिती आहे. त्यावरती मोनिका आता म्हणत असते की काय रे, सोड त्या सावलीचा विषय, काय सतत तेच तू इकडे पुराण गात बसला आहेस. तुला एकदा माहिती आहे ना ती मेली आहे म्हणून, मग तिचं सतत का नाव काढत आहेस तू. तर आता इकडे आपण दुसरीकडे पाहतो की ओवी जी आहे ती आपल्या बाबाला म्हणजे सारंगला सांगत असते की बाबा इकडे बघ, म्हणजे मला ना आज रात्री माझ्या एका मित्राच्या घरी जेवायला जायचं आहे, तर त्याने आपल्या दोघांनासुद्धा जेवायला बोलवले. सारंग म्हणतो, असं कसं, काल स्कूल झालं आणि आज तुझ्या मित्रांच्या घरी जेवणंसुद्धा चालू झाली. ओवी म्हणते, इकडे अरे तो माझा खूप जुना मित्र आहे, मग त्याने मला इकडे जेवायला बोलवलेलं आहे, तर आपल्या दोघांनासुद्धा जायचं आहे. सारंग म्हणतो, असं कसं, मी तुझ्या मित्राच्या घरी कसं जेवायला येऊ शकतो, माझी ओळखसुद्धा नाही आहे. पण ओवी म्हणत असते, नाही बाबा, त्याने ना आग्रहाने सांगितलेलं आहे, आपल्या दोघांनाही जेवायला बोलवले, त्यामुळे मला काही तू सांगू नको, आपल्या दोघांनाही जावं लागेल म्हणून. आणि मित्रांनो, दुसरीकडे इकडे अबीर आपल्या आईला सांगत असतो की मी 2 मित्रांना आज रात्री जेवायला बोलवले. तर आई, म्हणजे काय झालं माहिती का, मी त्या दिवशी तू माझी जी डब्यामध्ये भाजी दिली होती ना, ती माझ्या मित्रांनी खाल्ली. त्यांना एवढी भाजी आवडली, खूप भाजी आवडली, आणि त्यामुळे त्यांना तुझ्या हातचं खायचं होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं की माझी आई पुरणपोळ्या खूप छान बनवते आणि त्यांनाही खूप आवडतात. मग आई, मी अगदी बरोबर केलं ना, बनवशील ना माझ्या मित्रांसाठी पुरणपोळ्या. त्यावरती सावली आता इकडे गालातल्या गालात हसते आणि म्हणते, ठीक आहे, जास्त मस्का मारायची गरज नाही, मी तुझ्यासाठी पुरणपोळ्या बनवते म्हणून, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शाळेत गेल्यावरती मस्ती करायची नाही, छान असा अभ्यास करायचा. त्यावरती अविरही हसून हो म्हणत असतो. मित्रांनो, तर आता आपण इकडे पाहतो की राजकुमार आता त्याच्या रूममध्ये असतो.
काल जो प्रकार घडलेला असतो, मोनिका जशी वागलेली असते ते त्याच्या डोक्यातून अजूनही गेलेलं नसतं. तो सतत त्याच गोष्टीचा विचार करता करता त्याला नेमकं असं क्लिक होतं की सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत म्हणून. म्हणजे इकडे सावलीचं नाव जगन्नाथने असं त्या गुरुकुलला का बरं दिलं असेल म्हणून. आता इकडे नक्कीच कोणीतरी माझ्यापासून हे सगळे काहीतरी लपवत आहेत असं आता इकडे राजकुमारला शंका यायला लागलेली असते आणि तो तोच विचार करत असतो. आणि त्या विचारामध्ये तो असा विचार करतो की जर सावली खरंच जिवंत असेल तर, आणि ती माघारी आली तर, आणि त्याला एकदम घामच फुटलेला असतो. त्यानंतर मग तो आता इकडे भैरवीला फोन करतो. आता मित्रांनो, या एपिसोडमध्ये भैरवीची एंट्री होणार आहे. तो आता भैरवीला फोन करून सांगत असतो की हे बघ, म्हणजे गेल्या 8 वर्षापूर्वी जे काम मी हातामध्ये घेतलं होतं ते काम पूर्ण झालेलं नाही आहे. भैरवी म्हणते, अजूनही तू तसंच आहेस का रे पित्रा म्हणून. त्यावरती राजकुमार म्हणतो, ही गोष्ट साधी सोपी नाही आहे, पण त्यावेळेस तू माझ्या पाठीशी ठामपणे अशी उभी राहिली होतीस. आताही मला तुझी गरज आहे, मला तुला भेटायचं आहे असं आता राजकुमार भैरवीला म्हणत असतो. तर दुसरीकडे तितक्यात काय मोनिका आता इकडे अमृता त्या ठिकाणी येते आणि अमृता राजकुमारला सांगत असते की आईने तुम्हाला ताबडतोब खाली बोलवले. राजकुमार विचार करतो की आता ही आईचं मध्येच काय, तिचं काय बरं काम माझ्याकडे, म्हणून आता राजकुमार आईला भेटण्यासाठी खाली गेलेला असतो. तर तिलोत्तमा आता राजकुमारला बोलत असते, राजकुमार, अरे तुझ्या बायकोचं इकडे मोनिकाचं नेमकं काय चालू आहे? एवढी महत्त्वाची बोर्ड मीटिंग काल तिने मिस केली. मला बोलली की शुभ्राला स्कूलमध्ये सोडायचं आहे आणि राजकुमारला घेऊन जा म्हणून. आणि इकडे शुभ्राला सुद्धा सोडायला गेली नाही. मग ती दिवसभर गेली कुठे होती? तेव्हा राजकुमार सांगतो की मला तिने सांगितलं तिची मावशी जी आहे ती आजारी होती म्हणून. ती दिवसभर तिच्यासोबत होती. राजकुमार, आता तुला तिची मावशी कोण आहे माहिती आहे का? तू भेटलायस का? मला तर माहीत नाही आहे की तिची मावशी कोण आहे ते. राजकुमारसुद्धा म्हणत असतो, आई मलासुद्धा माहीत नाही आहे. मग आता तिलोत्तमा त्याला सांगत असते, मला या मोनिकाचं वागणं काही विचित्रच वाटत आहे. नाही म्हणजे ती काय वागते, कशी बोलते आणि काय करते हे तिलाच कळत नाही आहे. तर आता इकडे तिलोत्तमा सांगत असते की हे बघ, म्हणजे आता त्या जागेचं काय झालं. त्यावरती आता इकडे राजकुमार म्हणत असतो की आई मला एक महत्त्वाचं खरंच काम आहे, त्यामुळे मी सध्या त्या कामामध्ये बिझी आहे. त्यामुळे सध्या त्या जागेचं ना मी लांब थोडासा राहतो, तू त्या जागेवरती जरा जास्त लक्ष घाल म्हणून. तर आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते की अरे तुला माहिती आहे का, त्या जगन्नाथनी आपल्यावरती रिटर्न केस फाईल केलेली आहे. म्हणजे आता इकडे आपल्याला कोर्टात जावं लागेल त्याच्यासाठी. तर राजकुमार म्हणतो, तू काहीच काळजी करू नको आई, म्हणजे इकडे मी सगळं काही हँडल करतो. फक्त या केसपासून मी थोडासा लांब होणार आहे, तुला सगळं काही हँडल करायचं आहे. बाकी वकिलाशी काय करायचं काय नाही ते मी सगळं काही बोलून घेतो म्हणून. तिलोत्तमाला आता धक्का बसतो, राजकुमार असं का बोलतोयस तू आणि हे सगळं असं वेगळं विचित्र का वागतोयस म्हणून. पण राजकुमार सांगतो की सध्या माझं एका वेगळ्या प्रोजेक्टवरती काम चालू आहे आणि ते महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला तिकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण तू काही काळजी करू नकोस, त्या जगन्नाथला काय करायचं कसं करायचं हे मी बरोबर करतो म्हणून. तिलोत्तमा म्हणते, अरे त्या जगन्नाथला तू साधासुद्धा खिलाडी समजू नको, खूप रुजलेला आहे यामध्ये, तू त्याला अगदी हलक्यात घेऊ नकोस बरं. पण राजकुमार म्हणतो, आई कितीही रुजलेला असू दे, तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं हँडल करतो म्हणून. तर मित्रांनो, आपण आता पाहतो की इकडे आता ओवी जी आहे ती सारंगला घेऊन नेमकी इकडे जगन्नाथच्या घराच्या म्हणजे अबीरच्या घराच्या बाहेर आलेली असते. आता सारंगला अबीरचं घर पाहतो तर आता सारंग म्हणतो की ओवी, नेमकं तुझं काय चालू आहे ना हे सगळं कळतं आहे मला. मग आता ओवी म्हणते, काय म्हणजे तू या घरी याच्या आधी आला होतास का? तेव्हा आता सारंग गप्प बसतो. तितक्यात काय गाडीचा आवाज ऐकून अबीर धावत पळतच अगदी बाहेर आलेला असतो. अबीर इकडे येतो आणि सारंगला आता गाडीच्या खिडकीतून म्हणत असतो, काय मग सुपर हिरो, म्हणजे चला की आत. म्हणजे आता इकडे माझ्या आईने छान असा बेत केला आहे तुमच्यासाठी छान अशा कटाची आमटी आणि पुरणपोळ्या बनवलेत, चला. तर आता सारंग म्हणतो की नाही, म्हणजे मला नाही जमणार, ओवीला हवं तर घेऊन जा, पण मला महत्त्वाचं काम आहे. अबीर म्हणतो, अहो असं काय करताय, 2 तरी पोळ्या खाऊन जा की, माझ्या आईने इकडे खूप आवडीने केल्यात, खूप छान येतात तिला करायला. आता सारंगला कटाची आमटी आणि पुरणपोळ्या म्हटलं की त्याला पहिले दिवस आठवतात. त्याला एकतर आश्चर्यच वाटतं की सावलीने माझ्यासाठी कसं काय बनवलं असेल बरं. पण अबीर आता इकडे सारंगच्या गाडीची चावीज घेतो आणि सारंगला म्हणत असतो, ते काही झालं ना तरी तुम्हाला आतमध्ये यावंच लागेल. ओवीसुद्धा सारंगला मस्का मारत असते की बाबा चल ना, अबीर एवढ्या प्रेमाने बोलवत आहे म्हणून. मग आता अबीर चावी घेऊन आतमध्ये पळून गेलेला असतो
मग नाईलाजाने सारंगचा सुद्धा हात धरून ओवी त्याला आतमध्ये घेऊन जाते. तोपर्यंत सावली आता घरातला पसारा आवरत असते आणि समोरच असं सारंग ओवी आणि अबीरला आलेलं पाहून तिला मोठा धक्काच बसतो. आता अबीर म्हणतो की आई हे बघ माझे 2 मित्र आलेले आहे, वाढतेच ना त्यांना पुरणपोळी. त्यावरती सावली म्हणते अरे तुझे 2 मित्र? तर त्यावरती अबीर म्हणतो हो हेच मित्र येणार होते घरी. मग आता सारंग आता तिथे आलेला असतो. सावलीसुद्धा तिथे असते. आता अबीर इकडे ओवीला म्हणतो चल मी तुला माझं घर दाखवतो. आणि मग काय इकडे अबीर जो आहे तो सावलीला सांगतो की इकडे आमच्यासाठी पुरणपोळी वाढ म्हणून. आणि मग अबीर ओवीला घेऊन आत गेलेला असताना सारंग सावलीला सांगत असतो की मी जातो म्हणून, मला महत्त्वाचं काम आहे, हवं तर ओवीला राहू दे तिथे. पण आता इकडे सावली म्हणत असते की नाही, पाहुणे आमच्या घरी आलेले असताना आम्ही उपाशीपोटी कोणाला पाठवत नाही, आलाच आहात तर थोडंसं खाऊन जा म्हणून. तर आता सारंग म्हणतो मी फक्त आणि फक्त इकडे पोरांच्या हट्टापायी आलेलो आहोत, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. सावलीसुद्धा म्हणते मलासुद्धा अबीरने यातलं काहीच सांगितलेलं नाही आहे. दोघांनाही समजतं की ही मुलं आपल्या माघारी आपल्याला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता इकडे सावली आता व्यंकटेश सारंग यांना जेवण वाढत असते, मुलांना जेवण वाढत असते. तर इकडे आपण पाहतो की शुभ्रा जी आहे ती अभ्यास करत असताना तिलोत्तमा तिच्याजवळ जाते आणि इकडे तिला विचारत असते काय गं शुभ्रा, म्हणजे इकडे ओवी आणि तिचा बाबा आला नाही स्कूलमधून अजून घरी. त्यावरती शुभ्रा सांगत असते की नाही, ती त्यांची गुरुकुलमधली टीचर आहे ना, ती त्यांच्या घरी गेली आहे जेवणासाठी, पुरणपोळ्याचा बेत बनवला आहे त्यांनी. त्यावरती आता इकडे मग ती शुभ्रा म्हणत असते की मी नाही केले कारण मला पुरणपोळी नाही आवडत म्हणून. मग काय आता इकडे तिलोत्तमाला खूप असा राग आलेला असतो. तिलोत्तमा विचार करत असते या पोरीला मी सांगितलं होतं की माझ्या सारंगपासून लांब राहा, म्हणजे यांनी आपलं वचन तोडलेलं आहे. मग काय तिलोत्तमा आता लगेच जगन्नाथकडे जाते. जगन्नाथ इकडे कोर्टातच असतो. तिलोत्तमा तिथे गेल्यानंतर तिलोत्तमा त्याला म्हणत असते काय मग तुझ्या लेकीने जी गुण दाखवायची ती दाखवलीच ना. तेव्हा जगन्नाथ म्हणतो काय म्हणते तिलोत्तमा, जरा तोंड सांभाळून बोल. तिलोत्तमा म्हणत असते म्हणजे मला काय म्हणायचं तुला कळते का, मी तुझ्या लेकीला सांगितलं होतं माझ्या मुलापासून लांब राहा, मग तिने आज सारंगला जेवणासाठी का बरं बोलवलं. त्यावरती जगन्नाथला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. जगन्नाथ म्हणतो हे शक्यच नाही. तिलोत्तमा म्हणते ठीक आहे, लाव तुझ्या मुलीला फोन आणि स्पीकरवर टाक म्हणून. मग काय आता जगन्नाथने सावलीला फोन लावलेला असतो. सावलीकडे जेवण वाढतच असते, तितक्यात बाबांचा फोन म्हणून ती फोन उचलते. आता बाबांनी विचारलेलं असतं साऊ बाळा मला सांग तिकडे सारंग आला आहे का जेवायला. त्यावरती आता सावलीला संशय आलेला असतो, कारण की बाबांना कसं कळलं की इकडे सारंग जेवायला आलाय ते. सावली आता इकडे बाबांना सांगत असते की नाही, सारंग इकडे जेवायला नाही आला म्हणून. आता इकडे तिलोत्तमाला जे जगन्नाथ म्हणतात बघितलंस ना, नाही आला तो तिकडे आणि तू काय सांगतेस मला, तुला काही इकडे आम्ही खोटं बोलतोय का. आता इकडे सावलीचंही बोलणं सारंगने ऐकलेलं असतं. आता इकडे जे आहे ती सावली विचारत असते सारंगला की तुम्ही तुमच्या आईला सांगून आलात का म्हणून. त्यावरती सारंग म्हणतो नाही, इकडे या मुलांनी अचानक प्लॅन केल्यामुळे मी घरामध्ये कोणालाही सांगितलेलं नाही. सावली सांगत असते की मला बाबांचा फोन आला होता आणि त्यांना कसं हे समजलं. म्हणजेच आता सारंगलाही कळालेलं असतं की आई जी आहे ती इकडे जगन्नाथला भेटलेली आहे बहुतेक. मग आता इकडे आपण पाहतो की सारंगचं जेवण झालेलं असतं. सारंग आता ओवीला म्हणतो ओवी बाळा आपण आता जाऊयात म्हणून. आणि सारंग आणि ओवी तिथून निघून गेलेले असतात. मित्रांनो आता सारंगला सावलीच्या हातच्या पुरणपोळ्या खाऊन त्याला तर खूपच भारी वाटत असतं. ओवीसुद्धा जाताना सारंगला म्हणत असते की बाबा किती छान पुरणपोळ्या बनवल्यात ना इकडे अबीरच्या आईनी, खरंच मलासुद्धा अशी आई हवी आहे की जी छान पुरणपोळ्या बनवेल म्हणून. सारंग म्हणत असतो पण तुला ओवी माहिती आहे ना, म्हणजे इकडे अबीरच्या आईचं लग्न झालेलं आहे आणि व्यंकटेश जे आहेत. मग आता ओवी इकडे सारंगला खरं सांगत असते. सारंगला सांगत असते नाही बाबा, तुला माहीत नाही आहे का इकडे अबीरचे ते काही बाबा वगैरे नाही आहेत, ती जी टीचर आहे ती तुझ्याशी खोटं बोललेली आहे, स्वतः मला अबीरने सांगितलेलं आहे. जसं मला आई नाही आहे तसं त्याला बाबा नाही आहेत, ते व्यंकटेश जे आहे ते त्यांचे मित्र आहेत म्हणून. आता हे ऐकून सारंगला धक्काच बसतो आणि गाडीचा एकदम ब्रेक लावतो तो. आता त्याला खरंच कळत नाही की सावली आपल्यापासून, म्हणजे आपलं लग्न झालं आहे म्हणून आपल्यापासून लांब राहण्यासाठी मी त्याच्यात अडकू नये म्हणून हे सगळं सावलीने खोटं सांगितलेलं आहे. असं आहे तर म्हणजे खरंच सावलीचं आपल्यावरती खूप प्रेम आहे. अजूनही सावली आपल्याच मंगळसूत्र घालते. मग अबीर कुणाचा नेमका मुलगा असेल
आता हे सारं सत्य आता सारंगला बाहेर काढायचं असतं. सारंग आता घरी पोचलेला असतो. तिलोत्तमा आली असते. तिलोत्तमा सारंगला विचारत असते. त्यावरती सारंग मात्र आता आईला भीत नाही. तो सरळ सरळ आईच्या तोंडावरती तिला सांगून टाकतो की हो, मी इकडे गेलो होतो तिकडे अबीरच्या आईच्या घरी जेवायला, असं तो आता सरळ सरळ सांगून टाकलेलं असतं मित्रांनो त्याने. पण आता इकडे आपण पाहतो की जे आहे ते सारंगने सांगितलेलं असतं की मला माहीत नव्हतं आणि इकडे मी जे आहे ते अचानक तिथे आम्ही जेवायला गेलो होतो. त्यांच्या मुलांनी अचानक जेवायला बोलवलेलं होतं. तर आता हे ऐकून तिलोत्तमा सारंगवरती तिचा बिलकुलही विश्वास नसतो. ती म्हणत असते, सारंग तू खोटं बोलतोय. सारंग म्हणतो, आई तुला जे समजायचं आहे ते समज. मला जे सांगायचं होतं, जे खरं आहे ते मी तुला सांगितलं म्हणून. त्यानंतर सारंग आता त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. तर त्या रूममध्ये गेल्यानंतर त्या बंड्याचा जो फोन आहे तो ऑन झालेला असतो आणि त्यावरती आता राजकुमारचे खूप सारे फोन येऊन गेलेले असतात. खूप सारे मेसेजेस आलेले असतात. आता हे सगळं ओवी पाहते. ओवी आता हा फोन सारंगला दाखवत असते. सारंगला ते सगळं वाचून बघून त्याला मोठा धक्काच बसलेला असतो की राजकुमारने त्या बंड्याच्या मदतीने इकडे आपल्या म्हणजे सावलीच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता इकडे सारंगच्या फोनवरती पुन्हा आता राजकुमारचा फोन येतो. आता फोन उचलल्या राजकुमार बंड्याशी बोलायला चालू करतो. अरे काय रे बंड्या, कुठे मेला होतास? तुला काय सांगावं, म्हणजे काय झालं त्या सावलीचं? फक्त मला एवढंच सांग, ती सावली जिवंत आहे का मेले म्हणून. तर हे ऐकून आता सारंगला धक्काच बसतो की हा राजकुमार सावलीबद्दल असं का विचारत आहे. अरे बंड्या, बोलतोयस ना, जेवढं जमेल तेवढं सांग, पण मला आत्ताच्या आत्ता सांग, सावली जिवंत आहे का मेले म्हणून. म्हणजे तिच्या मुलाला सुद्धा मारलंच ना तू तेव्हा. अरे 8 वर्षापूर्वी काय झालं होतं, खरं खरं सांग रे बाबा आता. असं आता राजकुमार इकडे बंड्याला म्हणजे सारंगला विचारत असतो. आणि आता इकडे सारंग आता गपचूप बसलेला असतो. कारण जर मी काही बोललो तर राजकुमारला माझ्यावरती संशय येईल. त्यामुळे सारंग आता तो शांत बसतो. सारंग शांत बसतो आणि फोन कट करतो. त्यानंतर आता सारंग राजकुमारला मेसेज करतो आणि मेसेजमध्ये म्हणत असतो, अहो म्हणजे इकडे सावली जी आहे ती मेलेली आहे असा मेसेज करतो. राजकुमार म्हणत असतो, नाही म्हणजे नक्की 8 वर्षापूर्वी तू तिला मारलं होतंस ना, मला खरं खरं सांग, मला आता संशय येतोय म्हणून. त्यावरती बंड्या म्हणतो, अहो साहेब, खरंच मी तिला मारलं होतं. आता राजकुमार म्हणतो, आणि तिच्या दोन्ही मुलांचं काय झालं, ते जिवंत आहेत का मेलेत म्हणून. हे ऐकून सारंगला मोठा धक्काच बसतो की हे काय, राजकुमारला सगळं माहिती आहे. सावलीची 2 मुलं म्हणजे 8 वर्षापूर्वी सावली प्रेग्नेंट होती. आता सारंगला धक्का बसलेला असतो. सारंग आता पुन्हा मेसेज करतो की त्याच्या 2 मुलांना खरंच मी मारलेलं आहे म्हणून. आता इकडे राजकुमार पुन्हा मेसेज करतो की पण अरे बंड्या, म्हणजे आता इकडे ते गुरुकुल जे आहे तिथे आता सावली असं नाव त्या जगन्नाथने दिलेलं आहे. तर तू आता मला कुठे आहेस नेमकं, मला लोकेशन पाठव, मी तिथे येतो तुला भेटायला. मला आता संशय आहे की ती सावली अजूनही माझ्या तावडीतून सुटलेली आहे आणि तिची मुलंही जिवंत आहेत असा मला संशय आहे. आता हे सगळं ऐकून सारंगला धक्का बसतो. सारंग आता या सगळ्यांचा पाठपुरावा करायचा असं ठरवतो. आणि काय खरं, इकडे ओवीने सुद्धा सांगितलेलं असतं की सावलीचं कोणाशीही लग्न झालेलं नाही आहे. व्यंकटेशची आणि तिची फक्त मैत्री आहे. मग अबीर कोणाचा मुलगा, हे सारं सत्य आता सारंगला बाहेर काढायचं मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता सारंगच्या समोर जे आहे ते राजकुमारचं सत्य येणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच डेली एपिसोड मी माझ्या चॅनलवरती पाठवत असते. तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरायचं नाही. धन्यवाद.